त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील बेवारस महिलेच्या खुनाचा गुन्हा अखेर उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अवघ्या काही दिवसात मारेकऱ्याला अटक केली आहे। दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संदीप जवळ रस्त्याच्या कडेला एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता। डोक्यावर दगडाने वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान सदर मृत महिला ही झुणकाबाई सीताराम वाघ ब्राह्मणवाडे त्र्यंबकेश्वर येथील असल्याचे निष्पन्न झाले। तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार आरोपी पांडुरंग देवराम उर्फ गोविंद भगरे हा मयत महिला व त्याच्या आईसोबत भंगार गोळा करण्याचे काम करत होता। 23 डिसेंबरच्या रात्री दारूच्या नशेत आरोपीने महिलेवर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। त्याला विरोध केल्याने संतापून आरोपीने दगडाने डोक्यावर वार करून तिचा खून केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी हे करीत आहेत। या यशस्वी कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे।